आज आम्ही निघालो होतो हरिहरेश्वरच्या दर्शनासाठी. दुपारी आम्ही जेवूनच निघालो होतो, मुलांना तयार करून निघालो आणि आमच्या घरापासून हे हरिहरेश्वरचं मंदिर 50 किलोमीटर अंतरावर आहे. पहिलं तर आम्ही मसल्याला गेलेलो आणि तिथे आईला थोडंसं बँकेचं काम वगैरे होतं, तर आईने ते बँकेचं काम करेपर्यंत आम्ही नाश्ता वगैरे केला आणि मुलांना नाश्ता करून मग आम्ही पुढे निघालो. आणि हरिहरेश्वरच्या रस्त्याला 2 रस्ते येतात. त्याच्यामधला एक वन वे रोड आहे आणि एक हायवे आहे. वन वे रोड आम्ही चॉईस केलेला कारण की आम्हाला ते समुद्राचं पूर्ण असं सीन बघायचे होते आणि इथे खूप छान असा व्ह्यू आहे. तर इथूनच गेल्यावर खूप छान असं वाटतं आणि नंतर मग आम्ही हरिहरेश्वरच्या इथे आलो, पार्किंग केली आणि पार्किंग केल्याच्या नंतर मग इथून सामान वगैरे थोडंसं घेतलं. ओटी घेतली. इथे 2 मंदिर आहेत म्हणून 2 नारळाची ओटी घेतली आणि हरिहरेश्वरच्या इथे गेटच्या इथे आल्यावर पाय धुण्याची सोय वगैरे पण आहे आणि मंदिराच्या पाठच्या साईडने होतं आणि मोठी प्रदक्षिणा सध्या बंद केलेली आहे कारण की पावसामुळे पूर्ण समुद्र थोडा वाढत आला आहे, त्याच्यामुळे मोठी प्रदक्षिणा बंद आहे आणि इथलं खूप छान असं दर्शन झालं. इथलं सगळे दर्शन करून झाल्याच्या नंतर थोडं सामान वगैरे घेऊन आम्ही निघालो श्रीवर्धनसाठी आणि श्रीवर्धनला मुलांना बीचवर फिरायचं होतं. तर इथून आम्ही निघालो आणि श्रीवर्धनला गेल्याच्या नंतर तिथे खूप छान असं बीच आहे. मला पण खूप आवडलं आणि मुलांनी पण खूप एन्जॉय केलं आणि इथून मग आम्ही थोडा वेळ थांबून वगैरे संध्याकाळी निघालो आणि संध्याकाळी परत मसल्याला आलो. मसल्याला आईला मच्छी वगैरे घ्यायची होती, तर आईने मच्छी वगैरे घेतली आणि मुलांनाही नाश्ता वगैरे करून मग आम्ही घरी आलो. घरी येता येता संध्याकाळ झाली होती. असा होता दिवस. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.